हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे आपले सर्व मोठे वाडगाव आणि परिसर वैकुंठवासी ब्रह्मलीन आपलं सर्वांचं श्रद्धास्थान तुळशीराम बाबांच्या चरणी आपण सर्व नतमस्तक आहोत. बाबांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या शक्ती भक्तीमुळं आज आपण या दिव्य भव्य प्रवेशद्वाराचं उद्घाटन करत आहोत. या उद्घाटनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सर्व संत महंत उपस्थित आहेत. श्री हरिभक्तीपरायण आदरणीय श्री किसन महाराज पवार लांबून आलेत. त्यांचा प्रवास खूप चालूच असतो. अंबेजोगाई देवस्थानचं सर्व कारभार त्यांच्याकडे आहे आणि आपल्या परिसरातही ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असेल, त्यांचा आश्रमही आहे, गणेश खिंड असेल, सर्व ठिकाणी आपला परमार्थ ते वृद्धिंगत करतात. ही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन आहे. मग अशी उच्चार केला महाराजांनी की आपलं श्रद्धास्थान असलेले ब्रह्मलीन तुळशीराम बाबा हे बंकट स्वामींचे शिष्य आहेत. बंकट स्वामी म्हटलं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या संप्रदायात. आपल्या संप्रदायामध्ये कीर्तन कसं करावं, भजन कसं करावं, कोणत्या कोणत्या ठिकाणी म्हणावे, आज आमच्या सर्व साधकांना तयार करणारी जे सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आळंदीला, हे जोग महाराजांनी सुरुवात केली, पण त्याचा वटवृक्ष स्वामी महाराजांनी केला. आणि अशा स्वामी महाराजांचं शिष्यत्व तुळशीराम बाबांना प्राप्त झालं होतं. त्या स्वामी महाराजांच्या कार्यामध्ये आमचे पवार महाराज, किसन महाराज हे सारखे जोडलेले असतात. हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज हा सर्व तिथला बोज सांभाळून आले. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण श्री बिजू महाराज कोहिले, श्री सुदाम महाराज मोठे, श्री रामभाऊ महाराज मोठे, गोकुळ महाराज, ओंकार महाराज आणि आपल्या गावातील सरपंच, उपसरपंच, आजी माजी सर्व पदाधिकारी, चेअरमन, पत्रकार बांधव आणि आपल्या तालुक्याचे सभापती सन्माननीय वंदनाताई. आता पदाधिकाऱ्याला खुर्ची लागते, पण आता त्यांची खुर्ची आपण घेतली. आता ही 2 माणसाची खुर्ची पण आम्ही एकटीनेच आवरली. पण तर ते वंदनाताई इथं आलेले आहेत, पत्रकार बांधव आहेत आणि सर्व ग्रामस्थ मंडळ. आपण आज खूप हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा प्रसंग पाहून आलो. जे महाभारत गावात आपण जे केलं, बाबांनी जे या परिसरात कार्य केलं, भगवतीचा आशीर्वाद. आपलं मोठे वाडगाव म्हटलं की भगवतीचं आराध्य दैवत प्रसिद्ध आहे. हाती माळ पलीकडे पण शेजारीच आहे. तर भगवतीचा आशीर्वाद आणि सर्व देवदेवतेचा आशीर्वाद घेऊन बाबांनी एवढं काम केलं, कार्य केलं. आणि म्हणूनच आपण सर्व जाती धर्मातील बांधव, स्त्री पुरुष लहान मोठे सर्व मंडळी बाबांच्या चरणी सदैव नतमस्तक आहोत, सश्रद्धा आहोत. आता गावात बाबांचं समाधी सोहळा आता जवळच आलेला आहे, पुण्यतिथी सोहळा, आणि तिथे आपल्याला आता मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. पण काही वर्गणी दिली, आम्ही जातो गाव सोडून. काही नाही, बाबाने तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही दिलं म्हणजे काय केलं, लवकर दिलं नाही बाबाला म्हणून बाबाने हे करून घेतलं तुमच्याकडे. बाबाने तुम्हाला धन दिलं, काय असेल ते दिलेलं आहे. त्याचे सगळे उत्तीर्ण होण्याकरता हे निमित्त केलं बाबांनी. प्रवेशद्वार, मंदिराचं काम, आपण प्रपंचामध्ये जे मिळवता ते सगळं 100% आपलं नाही. धर्माचा वाटा आहे, राष्ट्राचा वाटा आहे, दीनदुबळ्याचा वाटा आहे, आणि मग राहिलेलं सगळं आपलं आहे. आणि सर्वांचं बाजूला करून आपण जर आपल्या हातावर ओढलं तर मग कधी कधी काय होईल काही सांगता येत नसते. म्हणून बाबांचा आशीर्वाद आहे. बाबांनी आपल्याकडून करून घेतलं. आता मग जे सांगितलं की आम्हाला पैसे कमी पडले होते, 36,000 रुपये कमी पडले होते.
उलटच होतं, एकाकडे एकाचं तोंड नव्हतं, आकडा असा होता ना. त्यावेळेस काम करताना पैसे नसले की माणसं जवळून दूर जात असतात. 36 आकडा सुद्धा जवळ असून दूरच होते. परंतु काय नाव सांगितलं होता? दिलीप काका इथं आलेले आहेत. त्यांनी भरभरून आपल्याला सहकार्य केलं. ठीक आहे, तुम्ही जरी दिलं ना तर तुळशीराम बाबा आपल्याला डबल व्याजासंग देतील. डबल व्याजासंग वसूल होते, ते काही राहणार नाही. खूप सर्वांनी भरभरून सहकार्य केलं. आर्किटेक्ट बघा आमच्या ताई तरुण आहेत, चांगलं आहे. तरुणाने चांगले कामं केलं पाहिजे. आर्किटेक्ट म्हणजे आकार कसा असावा, त्याचे काय असे मजबूती कशी असावी, हे सगळं आर्किटेक्टचं काम असते. आणि इंजिनियरचं काम असते ते सुसूत्रपणात आणायचं, चांगलं बळकट करायचं. आणि हे सगळं दोघांचे विचार घेऊन जे प्रत्यक्ष काम करतात, कंत्राटदार, काम करणारे मिस्त्री असतील, त्याचे चालक असतील, फार रेती विटा वाहणारे मजुरापर्यंत या सर्वांनी खूप सहकार्य केलं. त्याच्यानंतर कलरचं काम ज्यांनी केलं त्यांनी काही त्यांचे अनुभव सांगितले. कलरही सुंदर दिलेला आहे आणि वर कलशही स्थापन आता झालेलंच आहे. हे प्रवेशद्वार आपल्याला एक शिकवते. आता बघा, याला आपण जरी 4 खांबाचे केलं तर याला हे 2च खांब धरायचे. आपण कमान करताना 2 कॉलम असतात आणि वर गोलाकार असते, त्याला आपण कमान म्हणतो, प्रवेशद्वार म्हणतो. आपल्या शास्त्राने आपल्याला हे सांगितलं, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म आणि मोक्ष हे 2 कॉलम आहेत. जे करायचं ते धर्माचरणाने करा. मोक्ष म्हणजे सुख आपल्याला प्राप्त होत राहील, त्याच्यामध्ये काही कधीच अंतर, फक्त एकच आहे, कमान चांगली असली पाहिजे. बाजूला होतं, कमान चांगली असली पाहिजे. तर कमान आहे अर्थ आणि काम. काम म्हणजे आपल्या सर्वांच्या सुखाचं जे केलं जाते, सुखाकरता जे केलं जाते ते त्याला काम म्हणतो आपण. राष्ट्राच्या हिताचं असेल, समाजाच्या हिताचं असेल आणि वैयक्तिक हिताचं असेल. म्हणून आपण जे काम करता ते चांगलं करा. लोकांचं त्याच्यात कल्याण झालं पाहिजे, लोकांचं बरं झालं पाहिजे. नाही तर आपलं बरं होण्याकरता दुसऱ्याला रडवायला लावणं हे काही चांगलं काम सांगितलेलं नाही. म्हणून अर्थ आणि काम, धर्माचरणाने अर्थ म्हणजे पैसा मिळवला जाते. तुकाराम महाराजांनी सांगितलं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आणि नुसतं जोडोनिया धन सांगितलं नाही तर उदास विचारे वेच करे. उदार अंतकरणाने आपण त्याचे कुठेतरी अडलेल्या सगळं विद्यार्थ्याचं काय काम असेल ते केलं पाहिजे. जो भुकीला असेल त्याला भाकरी दिली पाहिजे, ताणलेल्याला पाणी दिलं पाहिजे. एखादा मनुष्य म्हणते, आतापर्यंत आम्ही 10-15 लोकांना पाणी पाजलं. कसं पाणी पाजलं म्हणजे एक तोंडात मारली की पाणीच पाजलं म्हणजे. असं पाणी पाजून काय उपयोग आहे? जो ताणेला व्याकुळ झालेला आहे, याचा अर्थ व्याकुळ झालेल्या माणसाला धीर देणं, त्याला सांभाळणं, हे खरं म्हणजे पाणी पाजण्याचं काम आहे. तर आपल्याला शास्त्राने सांगितलं, धर्माचा एक कॉलम, एक मोक्षाचा कॉलम आणि अर्थ आणि काम, हे आपलं तुमचं धन आणि चांगलं काम, ही कमान त्याच्यावर होते. आपली ही कमान झालेली आहे, प्रवेशद्वार झालेला आहे आणि याच्यातून आपल्याला प्रवेश करायचा. पूर्वी गावगाव सगळे गावकोस आणि वेश राहत होते. आता काही तसं राहिलेलं नाही, बराचसा बदल झालेला आहे. आणि तो बदल जरी झाला तरी आपण पुन्हा अशा प्रवेशद्वाराच्या निमित्ताने, या वेशीच्या निमित्ताने, कमानीच्या निमित्ताने पुन्हा आणखीन आपल्या दुसऱ्या आपल्या मंडळीचे सगळे संस्कार, संस्कृती घेऊन राहतो. संस्कृती म्हणजे चांगली प्रार्थना करून चांगले काम करणं, ही संस्कृतीच आहे. आणि आम्हाला आमचं ते आमचं, त्याचं ते त्याचं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं, हे संस्कार संस्कृतीतून होत असतात. म्हणून आपल्या देशाचं उज्ज्वल नाव जे जगभर झालेलं आहे, या 2 गोष्टी संस्कार आणि संस्कृतीतून झालेल्या आहेत. आपलं भारतीय मनुष्य कधीही कोणावर हात चालवणार नाही, विनाकारणी काही करणार, कोणाचं काही सहन करून घेणार नाही. हे आपले सर्व परंपरा आहे. हे सगळं आपण आतापर्यंत करत आला. आपलं सर्व श्रद्धेचं स्थान तुळशीराम बाबांचा कृपा आशीर्वाद, संतांचं जीवन असं आहे. पुण्यतिथी आपण करतो, मंदिरे करतो,
पण त्यांचं जीवन जे असते ते खूप खडतर असते. खूप त्यांना खाचखळगे ओलांडावे लागतात, टेकड पार करावे लागतात. समाजाला सगळ्या प्रकारचे सगळे प्रश्न निर्माण करून ते सोडवत आपली जीवन यात्रा त्यांना जगावी लागते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचं कल्याण केलं. त्याच्यात जात धर्म पंथ याचा कधीही भेद केलेला नाही आणि असं अभिजात्या दृष्टीतून हे सर्व काम या ठिकाणी केलेलं आहे. आज या प्रवेशद्वाराचं आपण उद्घाटन केलेलं आहे. गावातील सर्व युवा मंडळ, त्याचप्रमाणे सर्व मंडळ गावात असतील तेवढे सरपंच, उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. आपण जसं आता कमानीतून जायला सुरुवात केली तसं आपल्याला राष्ट्र कार्य करत असताना या सगळ्या मोठ्या सदाचाराच्या कमानीतून आता प्रवेश करणं अत्यंत गरजेचं आहे. आपले राष्ट्र खूप मोठं व्हावं आणि सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं, सगळ्यांना आनंद प्राप्त व्हावा, हे सगळं आपल्याला करायचं आहे. आता कुंभाचा रोज आपण आता टी व्हीवर पाहून राहिलेलं आहे. विज्ञानाचं कौतुक आहे. तिथं जाण्याची गरज नाही. आता तिथे एवढं लोक, आता 40 कोटी लोक तिथं जमणार आहे. पंढरपूरला आपल्या साधारण 8, 10, 12-13 लाखापर्यंत असते, तरी किती गर्दी वाटते. एवढे लोक तिथे येणार आहेत. परंतु सर्वांची सुव्यवस्था, तिथल्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून तिथल्या शासनाने, तिथल्या कार्यकर्त्यांनी सर्व काम केलेलं आहे. आणि हा कुंभ जगामध्ये एवढ्या कुंभामध्ये जेवढे माणसे जगामध्ये कुठल्याही कार्यक्रमात एवढी संख्या आपल्याला पाहायला मिळणार नाही. एक आपल्या भारत देशाचं फार मोठं वैभव आहे. तोही एक कार्यक्रम आहे. सर्व संत महंत तिथे सर्व उपस्थित होऊन झालेले आहेत, राहिलेल्या दिवसामध्ये होत राहतील. आणि सर्व नेते मंडळी तिथं त्याच्या परीने जाऊन राहिलेले आहेत. पक्ष कोणता याला महत्त्व नाही. पक्षातली व्यक्ती देशाची आहे आणि देशाचं चांगलं करणं हे त्या पक्षाच्या पुढं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांच्याच दृष्टीने हा अतिशय आदराचा कार्यक्रम आहे, अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आज आपण या प्रवेशद्वाराचं उद्घाटन केलं. आमचे संत मंडळी या ठिकाणी आली, महाराज दूरवरून आले, नेते मंडळी आले, सर्व अधिकारी पदाधिकारी, युवा मंडळ. आम्ही तुळशीराम बाबांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो की आमचे युवा मंडळ हे निर्व्यसनी होऊन ते समाजाच्या सेवेमध्ये, राष्ट्राच्या सेवेमध्ये, थकलेल्या माणसाच्या सेवेमध्ये, दीन दुबळ्याच्या सेवेमध्ये आणि अबलेच्या भगिनीच्या सेवेमध्ये सदैव राहावं आणि सगळं शेवटी आमच्या गोमातेच्या सेवेमध्येही राहावं. आता इथं जरी प्रसंग असला तरी गोमाता आपली राष्ट्रमाता आहे, पण तेही आपल्याकडून युवकाकडून होत राहावं ही आजच्या दिवशी आम्ही एक शुभकामना व्यक्त करतो. पुनश्च सर्व संतांच्या वतीने आपल्या ग्रामस्थांचं आणि ग्रामस्थाबरोबर परिसराचे आम्ही अभिनंदन करतो की असेच चांगले कामं आपल्या हातून होत राहावे. ज्याला घर नसेल त्याला घर मिळावं, ज्याला खायला नसेल त्याला अन्न मिळावं. आमचे गाडगे बाबा सांगत होते, भुकेल्याला अन्न, तहानलेला पाणी आणि निर्वस्त्राला वस्त्र आणि निराधाराला आधार, हे सगळं करा. आपले भगिनी असतील, बंधू असतील, कधी कधी कुठलं तरी उन्हाळी रस्ते असतात, पायवाटा फार असतात, रस्ता जरी चुकला तरी त्यांचं कोणी सर्वांनी बाकीचं काही न करताना त्यांना त्यांच्या जीवनाची दिशा दाखवणं आणि त्यांच्या जीवनात त्यांना आनंद प्राप्त करून देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तुळशीराम बाबांचा आशीर्वाद आहे आणि बाबांच्याच आशीर्वादाने आपण काम केलं. त्यांच्या आशीर्वादाने आपण जेवढं खर्च केला, किती लाख खर्च झाला पण असतो, 20 लाख रुपये खर्च झाला तर तुम्हाला 40-50 लाख रुपये भेटतील काही काळात. आता जी माणसं व्याजाने पैसे देतात ते दमदाटीतून पैसे वसूल करतात. बाबा पाहून राहिले, बाबांनी लिहून ठेवलं कोणाकडे काय काय ते तुमच्या खात्यावर जमा होती. RTGS तुम्हाला कळणार नाही बाबाचा, ते सगळं होऊन जाईल. म्हणून बाबांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो, सर्व संतांना वंदन करतो आणि आपल्या सर्व मंडळीला नमस्कार करून शब्दास विराम देतो. कोण आलं?